लातूर शहरात दुकानावर छापा, 22 पोती गुटखा लागला हाती। एक ताब्यात खबरांच्या माहितीनंतर पोलिसांची कारवाई। छुप्या पद्धतीने गुटख्याची विक्री करणाऱ्या लातूरातील एका दुकानावर पोलीस पथकाने छापा मारला। या छाप्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या 22 पोत्यात गुटखा आढळून आला असून एकाला ताब्यात घेतलाय। याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून 1,43,000चा मुद्देमाल जप्त केलाय। लातूर दहशतवाद विरोधी शाखेतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अंगद कोतवाड यांनी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटलंय, खबरांना अवैध गुटखा विक्रीबाबत माहिती दिली की नाईक चौक ते छत्रपती चौक मार्गावर डाव्या बाजूला शुभम ट्रेडिंग कंपनी नावाच्या दुकानात महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला गुटखा संबंधित तंबाखूची विक्री केली जाते। या माहितीची खात्री केल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख, पोलीस उपनिरीक्षक वायस मुंडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अंगद कोतवाड, सहाय्यक फौजदार जाधव, पोलीस हवालदार शेख यांनी अचानकपणे शुभम ट्रेडिंग कंपनी नावाच्या दुकानावर छापा मारला। यावेळी एकाला ताब्यात घेत चौकशी केली असता त्यानं शुभम श्यामसुंदर बाहेती, वय वर्ष 26, राहणार जानवळ, तालुका चाकूर, हल्ली मुक्काम पोस्ट LIC कॉलनी लातूर असं आपलं नाव सांगितलंय। पंचनामा केल्यानंतर खताचे पांढऱ्या रंगाच्या 11 पोत्यात केशरयुक्त पान मसाला, 11 पोत्यात सुगंधित तंबाखूच्या पुड्या अशा एकूण 22 पोत्यांमध्ये 1,43,000चा मुद्देमाल घटनास्थळी आढळला। तो पोलिसांनी जप्त केला। यावेळी एकाला ताब्यात घेतलाय। याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केलाय। जिल्ह्यातील विविध ठाण्याच्या हद्दीत छापासत्र। लातूर शहर आणि जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध व्यवसायावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले। त्यानुसार कारवाई केली जाते। गत 3 ते 4 महिन्यापासून जिल्हाभरात सुरू असलेल्या अवैध व्यवसायावर पोलिसांचे छापासत्र सुरू आहे। वेगवेगळ्या छाप्यात कारवाईत पोलिसांनी लाखो रुपयांचा गुटखा जप्त केलाय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.